दारू पिऊन शाळेमध्ये येणारा मुख्याध्यापक आता निलंबित झालेला आहे। मुख्याध्यापक विनोद कटकेवर निलंबनाची ही कारवाई झाली आहे। हिंगोली झेडपी सीईओ विवेक गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे। निलंबन न झाल्यास दिपकेंनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो या कॅम्पेनची सुरुवात केलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यामधून या कॅम्पेनची सुरुवात झाली तेव्हा त्यांचा हा सगळा प्रकार लक्षात आलेला। हिंगोली जिल्ह्यातल्या विविध शाळांना भेट देत शाळांची दुरवस्था त्यांनी दाखवलेली होती आणि याच दरम्यान हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या शाळेला भेट दिलेली होती आणि या शाळेमध्ये मुख्याध्यापकच भर दिवसा शाळेमध्ये दारू पिऊन कसं राहतो हे निदर्शनास आलेलं होतं। तर या संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके शाळेमध्ये दारू पित असल्याचा व्हिडिओ अभिजित दिपके यांनी समोर आणलेला होता आणि या शिक्षकावर कारवाई करा अन्यथा या ठिकाणी आंदोलन केलं जाईल असा इशारा दिलेला। तर अभिजित दिपके आज हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल होणार होते आणि त्याआधी संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके याला तर निलंबित केलेलं आहे। तर हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी हा निर्णय घेतला। तर हा दारुडा मुख्याध्यापक कशा प्रकारे शाळेमध्येच दारू प्यायचा विद्यार्थ्यांसमोरच त्याचं मद्यप्राशन कसं चालायचं या सगळ्याचा व्हिडिओ आलेला होता आणि या मुख्याध्यापकाला आता निलंबित करण्यात आलेलं आहे। अभिजित दिपकेंनी हा सगळा प्रकार समोर आणलेला होता आणि आज ते हिंगोलीचा दौरा करणार होते, शाळेमध्ये येणार होते। त्याआधी हा व्हिडिओ नेमका काय आहे हे त्यांनी सांगितलेलं होतं। तर याबाबत अभिजित दिपकेंसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। स्कूल दुरुस्त करो अभिनंतर अभिजित दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक शाळांना भेटी दिल्या आणि त्यानंतर शिक्षण विभागाने आता संपूर्ण या संदर्भात कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे। एक शिक्षकाला देखील निलंबित करण्याचे आल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत अभिजित दिपके त्यामुळे त्याच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, आपण अनेक शाळांना हिंगोली जिल्ह्यामध्ये भेटी दिल्यात आणि संपूर्ण आता एका तुमच्या आंदोलनानंतर इशारा दिला आणि त्यानंतर एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले, काय सांगाल? मला असं वाटतं की आम्हाला इशारा द्यायची गरज का पडली, आम्हाला आंदोलनाची धमकी द्यायची गरज का पडली? जर तुमच्या शाळेतला प्रिन्सिपल दारू पिऊन त्या शाळेत झोपतोय, देशी दारूच्या बॉटला लहान लेकरांसोबत घेऊन चाललाय, तर हे शासनाच्या लक्षात कसं काय नाही आलं? गावकऱ्यांनी तर आधीच निवेदन दिली होती, तर ऍक्शन का नव्हतं घेण्यात आलं? इतका उशीर का झाला? याच्यावरनं हे सिद्ध होतं की कुठं ना कुठं या लोकांनी कम्प्लिटली इग्नोर केलेले सरकारी शाळांना किंवा सरकारी शाळांमध्ये काय चालतंय काय नाही ते बघायला। मला गावकऱ्यांनी सांगितलं, जे व्हिडिओ आहेत त्यांना ते बऱ्याचदा बोलले, सांगितलं की तुमचा प्रिन्सिपल दारू पिऊन येतोय तरी त्याच्यावर काही कारवाई करण्यात नाही आली। तर हे शासन कुठं ना कुठं झोपलेले, आता कुठं जाऊन जेव्हा गावकरी संतापलेत आणि आता कुठं जाऊन शिक्षणाचा मुद्दा मोठा बनलाय देशात, पूर्ण देशात, तेव्हा कुठं जाऊन हे लोक आता जागे झालेले आहेत। पण आम्हाला हेच म्हणायचं की तुम्ही वाट का बघताय प्रत्येकाने कंप्लेंट करायची किंवा आंदोलन करायची? तुमचं कामच आहे ना सरकारी शाळा चालवणं, का दुसरे काही काम आहे तुमचे? आपल्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली म्हणायचं का इशाऱ्यानंतर? नाही, सरकारला त्यानंतरच जाग आली ना, पण याची का वेळ आली? हेच काम आहे ना त्यांचं काम काय? निवडून कशासाठी दिलेलं आहे? सरकारी शाळांवर काम करण्यासाठी, दवाखान्यांवर काम करण्यासाठी, लोकांसाठी काम करण्यासाठी ना। तर आता प्रत्येक गोष्टीसाठी लोकांनी आंदोलन केलं पाहिजे तरच तुम्ही ऐकसाल का? मग तुमचं काय काम आहे? लोकांना चालू द्या सगळं। आता एक नवीन पार्टी समोर आली, दिमागी नक्षल पार्टी, जे पंतप्रधानांच्या अभिधानानंतर सुरू झालेली आहे, कसं बघताय? धुमाकूळ घातलाय पार्टीने देखील। चांगली गोष्ट आहे। आम्ही आधीपासून म्हणतोय की कॉकरोच जनता पार्टी सारखे अजून ग्रुप्स बनले पाहिजे, कारण की या देशाला गरज आहे अजून पब्लिक प्रेशर ग्रुप्सचे। तर जे कोणी लोक आहे त्यांची क्रिएटिव्हिटी पण खूप चांगली दिसतीये आणि मी अपेक्षा करतो ते पण असेच जनतेचे मुद्दे उचलतील। नरेंद्र मोदी की दिमागी नक्षल हे नेहमी तलाशमध्ये असतात, काय? मला वाटतं की नरेंद्र मोदी यांना ज्या लोकांना स्वतःची बुद्धी आहे, जे लोक आपल्या स्वतःची बुद्धिमत्तेचा वापर करतात किंवा जे लोक स्वतःहून विचार करतात, त्यांच्याशी थोडा प्रॉब्लेम आहे। त्यांना काय वाटतं, ते जसे बीजेपी चालवतात की मोदीजी जे म्हणले तेच उत्तर दिशा, मोदीजी रात्री 12 वाजता जरी म्हणले की बघा सूर्य उगवला तर सगळे बीजेपी वाले म्हणतील बघा सकाळ झाली। त्यांना तसं वाटतं की पूर्ण देशही तसाच चालला पाहिजे, पण तसं नाहीये। हा देश तुमच्या एकट्याचा नाहीये, सरकार जरी तुमची असली, देश हा लोकांचा आहे। आणि जेव्हा लोक आपल्या शिक्षणासाठी आंदोलन करतात, या देशाचे युवा जेव्हा शिक्षणासाठी आंदोलन करता, तुम्ही त्यांना असा अपमान करता तुम्ही। तर नरेंद्र मोदींनी थोडी पंतप्रधानाची जी पोस्ट आहे त्याची रिस्पेक्ट ठेवावी। एवढ्या खालच्या पातळीवर उतरून हे असे टोमणे मारणं त्यांना शोभत नाही।